रुद्रान, मला सांग की ज्यावेळेस कुरुक्षेत्रावर युद्ध चालू व्हायचं त्यावेळेस शंख वाजवले जायचे ना. हो. मग मला सांग की तसा श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा देखील शंख होता. मग श्रीकृष्णाच्या शंखाचं नाव काय? श्रीकृष्ण शंखाचं नाव हम्म, पंचजन्य. पंचजन्य. आणि अर्जुनाच्या शंखाचं नाव? देवदत्त. देवदत्त. मला सांग की श्रीकृष्ण अर्जुनाचे कोण होते? भाऊ पण होते आणि मेवणे पण होते. भाऊ पण आणि मेवणे पण. ओके, मग मला सांग की भाऊ कसे काय? अर्जुनाची आई हम्म, कुंती माता हम्म. ती श्रीकृष्णाची आत्या होती. अरे बापरे, म्हणजे या नात्याने ते काय होते? भाऊ. हा. आणि मग मेवणे कसे काय होते मला सांग? मेवणे हम्म, श्रीकृष्णाची हम्म, बहीण हम्म, सुभद्रा हम्म. ती अर्जुनाची पत्नी होती. अच्छा, या नात्याने काय होते ते? मेवणे. मेवणे. ओके ओके. मग मला सांग की युद्धामध्ये जो रथ अर्जुनाचा होता बरोबर, तो कोण चालवत होता? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. हा, श्रीकृष्ण चालवत होते. मग त्या रथाचं नाव काय? नंदी घोष. अरे बापरे, नंदी घोष. आणि तो रथ अर्जुनाला कोणी दिला होता? अग्निदेव. अग्निदेवाने दिला होता, बरोबर. मला सांग की तसाच रथ दुर्योधनाचा देखील होता बरोबर. त्या दुर्योधनाच्या रथाचं नाव काय होतं? सर्पध्वज. सर्पध्वज. मला सांग की त्या रथाचं नाव सर्पध्वज का होतं? आणि त्या रथावर हा झेंडा होता, हा. त्याच्यावर सापाचे चित्र होते. अच्छा, म्हणून सर्पध्वज का? हा. अच्छा, मला सांग की कौरव किती होते? 101. 101. आणि पांडव? 5. 5. मग मला नावं सांगशील? हा. हा, मग सांग. अर्जुन, हम्म, युधिष्ठिर, हा. नकुल, हम्म. सहदेव, हम्म. भीम. भीम, बरोबर. 5 पांडव बरोबर.